कुठलं प्लांट आहे? टँजरीन खूप गोड असतं, तोडू नकोस हा. फ्री फॉरेन ट्रिप लिंक वर क्लिक करा, आता करतो. आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका. का? हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी. ओह, थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ. RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा. हॅलो रसिक. मी संगीता भास्कर बोलते. संगीता भास्कर. हो, गावाचं नाव? आवाज मोठा की आवाज? हा बोला, गावाचं नाव सांगा. कुठे राहता म्हटलं आपण? मी यवतमाळला राहते. हा, काय करता? मी गृहिणी आहे मॅडम. बरं, कोणत्या भागात राहता आपण? गिलाणी नगर पोस्ट ऑफिस जवळ. आपण एकदा बोललो नाही का? हो हो, मंगलाताई बोलता का तुम्ही? हो. बरं बरं, संगीता ताई, आता मग काय सुरू आहे सध्या? वातावरण काय म्हणते तुमच्या घरचं? वातावरण छान आहे मॅडम आता सध्या. हा, मुलांच्या शाळा सुरू झाल्या? हो, मुलं माझे मोठे आता शाळेत नाहीये. अच्छा, कॉलेजला हो. जातात? लग्न झालंय मुलाचं, सुनबाई आहे, मुलगा आहे. अरे वा, हो का? हो हो बरं बरं, मग आता तुम्हाला आता सगळे म्हणजे जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या तुमच्या, नाही का? हो हो. आता वेळ कसा जातो तुमचा? वेळ तर चांगला जातो. मी दिवसभर आकाशवाणीच ऐकते मॅडम. सकाळी 6 वाजल्यापासून आमच्याकडे लागतो. अच्छा, आता दिवसभर संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत आकाशवाणी चालू राहते आमच्याकडे. वा वा, आवडतात तुम्हाला कार्यक्रम, नाही का? खूप आवडतात. हो खूप. मी टीव्ही कमी पाहते आणि रेडिओ जास्त ऐकते. बरं, आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? मला मोम की गुडिया मधलं बागो में बहार आई रुत बेकर. हा, मोम की गुडिया या गाण्याचं वैशिष्ट्य हे आहे की हे गीत लता दीदींसोबत आनंद बक्षी यांनी गायलेलं आहे, नाही का? हो हो. हा, आनंद बक्षी तसं तर गीतकार आहे, पण या गीतामध्ये त्यांनी स्वतःचा आवाज पण दिलेला आहे. आवाज दिलाय. हो. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय गीत? माझ्या घरचे माझे मिस्टर आहेत, आनंदराव भास्कर आहे. मुलगा आहे अनिकेत भास्कर, सुनबाई आहे अश्विनी भास्कर. हो. आणि पूर्ण भास्कर परिवार आणि माहूर इथून बिलखोडे परिवार आहे. बरं. हा. कृष्णा बिलखोडे माझा भाऊ आहे, तो मोठा. हो. त्याला तो सुद्धा तुमच्या आकाशवाणीला फोन वगैरे करत असतो. बरं बरं. त्यांना सुद्धा ऐकायचंय गाणं. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी आम्ही पाठवित आहोत तुम्ही सांगितलेलं मोम की गुडिया चित्रपटातील. हॅलो रसिक. हेलो रसिक. हा, हॅलो रसिक. हाँ, बालाचौक यवतमाळ से उठी से बोलता हूँ. हाँ शिवाज जी, फरमाइए, कैसे हाल चाल है आपके? हेलो. हाल मेरा आवाज नहीं आ रहा. हालचाल कैसे है आपके? हाल चाल बढ़िया है. कैसे जिंदगी गुजार रहे हैं हंसते गाते रोते. अरे बाप रे, हंसते गाते गुजारो, रोते हुए मत गुजारो. क्या करते हैं. नहीं नहीं, कैसे है ओटी जी, हम ये कहना चाहते हैं कि जिंदगी को देखने का रवैया जो है वो अगर हम पॉजिटिव रखें तो जिंदगी खुशनुमा हो जाएगी, है ना? ओ, क्या करते हैं. और बाकी और अभी 15 अगस्त आ रहा है. जी. हेलो. हाँ जी, बोलिए बोलिए. तो एक आधा 15 अगस्त के आपके पसंद का गीत दे दो. अच्छा, अच्छा वाला. ओके ओके. आप तो पुराने गीतों की जानकारी रखते हैं, पुराने. तो एक आधा आपकी पसंद का अच्छा गीत दीजिए. और पूरे श्रोता जगत को 15 अगस्त की हार्दिक शुभकामनाएं बिल्कुल. श्रीवास परिवार की ओर से. तो ओटी जी, आपने फरमाया कि नितिन श्रीवास, हाँ जी मुकेश श्रीवास, जी. अशोक श्रीवास, शेख आजाद, पंजाब रामटेके और वो मीना ताई श्रीवास. और राम श्रीवास की ओर से हाँ कीजिए. जी, और जी. आप सभी आकाशवाणी केंद्र के संचालक जी. और आलमसर भाई बहनों को मेरी ओर से 15 अगस्त की शुभकामनाएं. तो आपने जहाँ तक मुझे याद है ओटी जी, मेरे हिसाब से ही आपको बहुत जानकारी है पुराने गानों की और पुराने फिल्मों की, है ना? तो हाँ. एक फिल्म आई थी, है ना? हाँ. एक फिल्म आई थी सिकंदर आजम,
उसमें एक हाँ। गाना था, जहाँ डाल डाल पर सोने की। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बस। हाँ जी, बहुत तो खूबसूरत गीत है। था। तो आपके लिए और आपके दोस्तों के लिए। हाँ पृथ्वीराज कपूर और प्रेम चोपड़ा जी, जी हैं। जी हाँ, जी हाँ, जी हाँ। तो हाँ ये जी। आपकी याद भी ताजा हो गई है अभी इस सिलसिले में। और लीजिए, आपकी तरफ हम भेज रहे हैं आपकी पसंद का ये गीत, सुनिए। हेलो रसिक। हॅलो रसिक, बोला। नमस्कार ताई. नमस्कार, कोण बोलते? यवतमाळवरून बळीराम हनुमारे. बळीराम हलुमारे, हो, येवताबंदी. यवताबंदी. हो, बरोबर आहे. बरं, काय सुरू आहे बळीरामजी आता? काही नाही, आराम चालू आहे आता. आराम सुरू आहे. आता 2 महिने पूर्ण झाले. हो, बरोबर आहे. 2 महिन्यांनीच. 2 जूनला लागला होता फोन. राईट, फार चांगलं आहे. कौतुक करावं वाटतं तुमचं. कारण नियमाचं पालन करावं लागतं. सगळ्यांनीच करायला पाहिजे. कारण हा. इतरही लोकांना संधी मिळायला पाहिजे ना. हा, दुसऱ्याला संधी मिळाली पाहिजे. हा, राईट राईट. आपण बळीरामजी, मंगला ताई ना. मंगला माळवे, हो, तुमच्या आवाज एवढा. तुमच्या ते गावाकडे भाविकर सरांचा आवाज ऐकायला येत नाही ते. सेवानिवृत्त झाले सर. हो, जयंत कुमार शेटे ते. सेवानिवृत्त झाले आमचे अधिकारी वर्ग. हो ना. हा हा. आता बळीरामजी, तुमच्या गावाविषयी काही सांगा. कोणत्या भागात राहता तुम्ही? आणि कारंजा तालुक्यामध्ये येते गाव. अच्छा. हा, किती मोठी म्हणजे लोकसंख्या किती आहे? 2000 लोकसंख्या आहे. अच्छा, शाळा वगैरे आहे का तुमच्या गावात? हो, 12वी पर्यंत आहे. ओके. बरं, आज कोणतं गीत ऐकायचंय तुम्हाला? आमच्या गावात देवस्थान आहे, यात्रा असते. कोणत्या? हे सोमनाथ महाराजांची आता नागपंचमीला आहे. हो हो हो, बरोबर आहे. आणखी पौष महिन्यात असते. अच्छा अच्छा, बरं बरं. हो. मग तिथे बाऱ्या म्हणतात नाही का मग हो, नागपंचमीला? बारा असते ना. आपल्याकडे प्रथा आहे विदर्भामध्ये. हो, बारा आज असते. आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? सर्वप्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण शुभेच्छा. आणि सर्व मित्र मंडळींना. हो. त्यानुसार आता एक गीत निवडलं आहे मी, देशभक्ती गीत. हा, त्या डाल डाल परत सोने की चिड़िया वा करती है बशरा. सिकंदर आहे. भारत देश आहे हमारा. सिकंदर आझम चित्रपट. हो. बरं बरं. जुने गाणे आपण हा? जुने आवडतात तुम्हाला नाही का? हो. बरं. तर घरची मंडळी आहे काही. अं? हलुमारे परिवार, माझे मित्र आहे नाना ढोरे. हो कोडी बुद्रुक तालुका घाटंजी इथून आहे. हो नंदिनी आणि गुंजन. हो. आणि नातू आहे कुंदन कांबळी आणि बर. कांबळी परिवार. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूया हे देशभक्ती गीत. ऐका. धन्यवाद. ग्रामीण बँक बँकेच्या विविध कर्ज योजना, गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल्ड बँक. हॅलो रसिक. हॅलो. हा, बोला हॅलो. बोला. नमस्कार मॅडम जी. कोण बोलताय? सुरेश गुजर बोलतोय, मुक्काम कोल्ही, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ. बरं. सुरेशजी, काय सुरू आहे आता? काही नाही, आता शेतीतले काम चालू आहे मॅडम जी. फवारे. फवारे सुरू आहे. हो, फवारे. जहाच्या फवाऱ्याला रोजाना डवरली जात. बरं. तुम्ही बाबुळगाव तालुक्यात राहता नाही का? हो, बाबुळगाव तालुका. सध्या काय परिस्थिती आहे पिकांची? पिकाची परिस्थिती बरी. आता पाऊस पाहिजे, पाणी पाहिजे. पाणी पाहिजे, बरोबर आहे. बरं, आता तुम्ही स्वतः शेतीची कामं करता सुरेशजी. हो. फवारणी वगैरे करताना काय काळजी घ्यायला पाहिजे नेमकी? फवारणी करताना औषध अंगावर उडू नये. हो, हवेच्या विरुद्ध फवारावं. बरोबर. बऱ्याचशा काळज्या घ्यायला लागते, पण ते आता एकदम काही काळज्या घेत नाही. म्हणजे हवा सुरू असताना फवारणी करू नये नाही का? हो. बरं, आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? तर मला काही एक बुद्ध गीत द्या मग. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? माझी पत्नी आहे बेबीबाई गुजर. हा. आणि माझा मोठा मुलगा आहे चंद्रकांत. सून आहे प्रियांका गुजर. हो. नात आहे यशस्वीरा गुजर. बरं बरं. नातू आहे आरू गुजर. माझा लहान मुलगा आहे प्रशिक गुजर.
आणि अभय खेडा तालुका मानोरा इथून हिरा म्हणजे खिराडी आहे. ओके. तर तुमच्यासाठी आणि वडगाव पोलीस स्टेशन रूपराजी मिळून दिले. बरं. पोरवरून आशिष भाऊ चामटकर आहे. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या श्रोत्यांसाठी परिवारासाठी ऐकूया हे बुद्धगीत. ऐका. घबराए जब मन अनमोल और हृदय हो डावाडोल, तब मानो तू मुख शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. जिसने जन जन के व्याकुल मन का अंधियारा जिसकी एक किरण को छूकर चमक उठा ये जग सारा. हॅलो रसिक. हॅलो मॅडम, कोण बोलताय? मी लीना संतोष सोरते बोलत आहे फाडेगावरून. लीना सोरते. लीना सोरते. काय करता तुम्ही? मी टेलरिंग काम करते मॅडम. बरं. याच्या आधी तुम्ही बोलल्या होत्या? हो, बोलली होती एक वेळा. हा हा, आठवलं मला. हो. कोणतं तुमचं जे गाव आहे फाळेगाव, फाडेगाव. ते बाबुळगाव कडे आहे का? हो, बाबुळगाव जवळचं. ओके ओके, म्हणजे बेंबळा प्रकल्पाजवळ आहे. हा हा, बेंबळा प्रकल्प. पाहिलं का तुम्ही ते धरण? हो, पाहिलं ना मी. बरीच मंडळी येतात नाही का बघायला? हो मॅडम, आता यावेळेस पावसाळ्यात तिथं खूपच पाणी आलं होतं ना त्याला. वीज गेट सोडले होते. हो हो, बरोबर आहे. मग तुम्ही बघायला गेले होते का ते सगळं दृश्य? हो मॅडम, मी गेली होती बघायला. बरं बरं बरं. लीनाजी, कपडे शिवता नाही का तुम्ही लेडीज? टेलरिंग काम करते मी. हो ना. घरी कोण कोण असतं? घरी माझे हसबंड आणि मी. काय करतात ते? ते पण टेलरिंग काम करतात. बरं. आज कोणतं गाणं ऐकायचं लीना ताई? मला बॉर्डर फिल्मचं गाणं ऐकायचं आहे मॅडम. कोणतं? मेरे दुश्मन मेरे भाई. ओ, खूप सुंदर चित्रपट आहे तो. हो. आणि देशभक्ती ही अशी भावना आहे की प्रत्येक भारतवासियांनी आपल्या मनामध्ये ती ठेवायला पाहिजे नाही का? हो ना मॅडम. कारण ही जी म्हणजे हे जे स्वातंत्र्य आहे हे आपल्याला अनेकांच्या बलिदानामधून मिळालेलं आहे. हो. तर तुम्ही सांगितलेलं हे जे बॉर्डरची आणखी कोणाला ऐकायचंय? माझे वाले फ्रेंड आहे मॅडम. हा. राधिका कस्तुरकार. बरं. कल्पना कस्तुरकार आणि कविता कस्तुरकार. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रपरिवार. हॅलो मॅडम, माझा मुलगा आहे वेदांत सोरते आणि माझे पती आहे संतोष सोरते. त्यांना पण ऐकायचं आहे. बरं. तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूया हे देशभक्ती गीत. ऐका. धन्यवाद मॅडम. सन्नाटे की गहरी खामोशी से जलते ये नदियों पर टूटे हुए पुल, धरती घायल और व्याकुल
साए, मेरे दुश्मन मेरे भाई मेरे हमसाए, मुझसे तुझसे हम दोनों से ये जलते घर कुछ कहते हैं, बर्बादी के सारे मंजर कुछ कहते हैं। मेरे दुश्मन मेरे भाई मेरे हमसाए, सारी फिजा है मौत की बू फैलाती हवा, जख्मों पे है छाई लाचारी, गलियों में है फिरती बीमारी, ये मरते बच्चे हाथों में, बस्ती मुर्दा है नगर, चेहरे पत्थर है दिल पत्थर, चेहरे पत्थर है दिल पत्थर, मेरे दुश्मन मेरे मेरे हमसाए, मेरे दुश्मन मेरे भाई मेरे हमसाए, मुझसे तुझसे हम दोनों से सुनिए पत्थर कुछ कहते हैं, बर्बादी के सारे मंजर कुछ कहते हैं। मेरे दुश्मन मेरे भाई मेरे हमसाए, मेरे दुश्मन मेरे भाई मेरे हमसाए, चेहरों के दिलों के ये पत्थर ये जलते घर, बर्बादी के सारे मंजर सब मेरे नगर सब तेरे नगर ये कहते हैं, इस सरहद पर फुनकारेगा कब तक नफरत का ये अजगर, कब तक नफरत का ये अजगर, इस सरहद पर फुनकारेगा कब तक नफरत का ये अजगर, हम अपने अपने खेतों में गेहूं की जगह चावल की जगह ये बंदूकें क्यों बोते हैं, जब दोनों ही की गलियों में कुछ भूखे बच्चे रोते हैं, कुछ भूखे बच्चे
रसिक, हॅलो, बोला. कोण बोलत आहे मॅडम? मंगला माळवे. हा मंगला माळवे बोलते. हा, मी बोलत आहे मॅडम सुनीताबाई गोल्लर. सुनीता खूप गोल्हर. दिवस झाले फोन लावत आहे मॅडम, पण लागून नाही राहिला. उचलत पण नाही तुम्ही. अरे बाबा, फोन तो उचलतोय म्हणूनच कार्यक्रम होतो ना. हो, होते म्हणा कार्यक्रम, तसं नाही म्हणत आहे. पण 2 वेळा लावला, मागच्या मंगळवारी लावला, या मंगळवारी लावला, पण 2 वेळा. बरं बरं, तर मग आता काय सुरू आहे तुमचं गोल्हर ताई? माझं वाला आता शेतीचं काम चालू आहे मॅडम. हा, गावाचं नाव काय सांगितलं? पाटोडा धामणगाव, ओके ओके, बरं. आणि आज कोणतं गाणं वर्धा ऐकायचं? जिल्हा. हो, वर्धा जिल्हा आहे. कोणतं गाणं ऐकायचंय आज? काय म्हटलं मॅडम? गाणं कोणतं ऐकायचंय? हो, माझा वाढदिवस आहे मॅडम ऑगस्टला. हा, किती ऑगस्टला? 18. बरं, आज कोणतं गीत ऐकायचंय तुम्हाला? मला द्या ना मॅडम मराठी. मला मराठी? मराठी खूप आवडते. कोणाच्या आवाजात? उषा मंगेशकर बरं, किंवा आशा भोसले, ते दिलं तर चालते मला, ओके काही फरक नाही. ओके. हो, हो. तर तुमच्याकडे आता आम्ही आणखी तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय गाणं? आता माझा आप्त परिवार आहे ना, हम्म. माझ्या जाऊ आहे माझी विजयताई गोल्लर, हो, आणि वंदन बिहार आहे. बरं. हा, हो. तर तुमच्यासाठी आता आम्ही पाठवित आहोत लता आशा दिदीने गायलेलं हे गीत. चित्रपटाचं नाव आहे नाव मोठं लक्ष्मी. हॅलो रसिक. आता हा हा, नमस्कार मॅडम. नमस्कार, कोण बोलतंय? मी अमोल ठाकरे बोलतो ना, नांदगाव खंडेश्वरवरून. अच्छा, काय करता अमोलजी आपण? मी शिक्षक आहे मॅडम, नांदगाव हायस्कूलला, नांदगाव खंडेश्वरला. जिल्हा परिषद? नाही नाही, हायस्कूलला. प्रायव्हेट शाळेमध्ये? हो हो, भेटा तुमचा कार्यक्रम आम्ही दर घरी पाहतो. गाडीमध्ये जेव्हा आम्ही येतो ना अमरावती, हा 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 हा, तर मागील आम्ही ट्राय कराय तुमचा नंबर. ओके, आहे ना? हो, लागला हो. तुमच्या सोबतचे शिक्षक पण ऐकतात नाही का? माझ्यासोबत मॅडम आम्ही गाडीमध्ये जे आमचा तुमचा जो पूर्ण कार्यक्रम आहे, अजय भिसेन सर आहेत, हो नमिता कराळे मॅडम, संपदा देशमुख मॅडम आणि BS बळे मॅडम, असे 5 जण आम्ही आहे. हो, तुमचा कार्यक्रम आम्ही नेहमी ऐकतो मॅडम. ओके. बरं, आज कोणते गाणे ऐकायचे सर तुम्हाला? मला दिल तो पालायचं टायटल सॉंग ऐकायचं आहे मॅडम. बरं, माधुरी दीक्षित आवडतात तुम्हाला? माधुरी दीक्षितचं तर. ओके, बरं. तुमच्यासोबत आणखी कोणाला ऐकायचंय गीत? माझ्यासोबत आमचा सर्व स्टाफ आहे, ते सुद्धा आहे, हो, त्यांना सुद्धा ते ऐकायचं आवडतं गाणं. बरं. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या स्टाफसाठी नावं सांगा त्यांचे. अजय भिसेन सर, नमिता कराळे मॅडम, हो, भारती बळे आणि संपदा देशमुख मॅडम आणि सर्व स्टाफ. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या शाळेतील स्टाफसाठी आता ऐकवित आहोत. तुम्ही सांगितलेलं गीत ऐका. श्रोते हो, आकाशवाणी यवतमाळसह देशातील सर्व आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम आता ऐका. वेलकम टू रिचार्ज न्यूज ऑन गॅलेक्सी. AIR ॲप तसेच वेव OTT या प्रसार भारतीच्या प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी. हॅलो रसिक. हॅलो, बोला, कोण बोलते? हॅलो हॅलो हॅलो, हॅलो रसिक, बोला, आवाज येतो माझा? नमस्कार ताई. नमस्कार, कोण बोलतंय? गंगाधर घुगे बोलतो, अमरावाडीवरून. हा हा हा, बोला गंगाधरजी. मंगला ताई. हो, हा, छान कार्यक्रम, छान नियोजन, छान. थँक्यू थँक्यू. आकाशवाणी यवतमाळ केंद्र खूप छान. अरे वा. नेहमी श्रोता आकाशवाणीचा गंगाधर घुगे बोलतो, अमरावाडी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम. बरं बरं, आता काय म्हणतं तिकडचं वातावरण? ढगाळ वातावरण आलं, काय भोर आभाळ आले, मेघ आले आभाळात नाही, आणि यवतमाळ केंद्र लावलं. यवतमाळ केंद्र ऐकणं सुरू आहे? हो, चालूच आहे. अकोला, यवतमाळ आपलं जवळचे केंद्र, आपले जवळचे आहेत. बरं, हो, आपले आहेत सर्वांना. आपले म्हणजे आपलं वाटते, जवळचं असले आपलं वाटते माणसाले. हो हो हो, तसे अर्थात. सर्व आपलेच आहेत, पण जे जवळचं असते ते आपलं वाटते जवळ. मग आता हे जवळच्या लोकांकडून तुम्हाला कोणतं गाणं ऐकायचंय? आता गुरुवारी श्रावण महिना लागला आला ताई, हो, आणि श्रावण महिन्याच्या स्वागतासाठी आठवण येते. श्रावण महिन्याची दरवर्षाला श्रावण येणारच आहे, पण आपण यावं. श्रावण बी आहे, निसर्ग आहे, हो, आणि आपली जबाबदारी पण आहे. हो ना. सर्व गोष्टीला साधून अनुसरून एक शीर्षक गीत आहे, सावन को आणि दो, या चित्रपटात.
हो, तुम्ही गीतो में ढालूंगा. हा श्रवण कुवाने तो खूप छान आवाज आहे आणि या आवाजामुळे संगीतामुळे खूपच गीत मला यावं. अच्छा, म्हणजे जसपाल सिंग यांचा आवाज येतो है ना. जसपाल सिंगचा आवाज खूपच छान आहे, असा म्हणजे श्रावण महिन्याला अनुसरून असं म्हणजे पूर्ण महिना साक्षी झाल्यासारखं वाटते माणसाला. हा, अर्थातच, कारण संगीत पण आहे, रवींद्र जैन यांचं आहे. आणि खूप छान खूप हा, छान. आणि हे गीत अतिशय सुंदर आहे. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचं आहे आणखी? माझ्यासोबत माझे मित्र परिवार आहे, पण तसा मित्र परिवार खूप आहे, त्याच्यामुळे एकाच नाव घेतलं तर दुसऱ्याला त्याच्यामुळे कसं हे आम्ही सर्वच मंत्री मित्रमंडळी आम्ही सर्व ऐकतो. बरं, तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी ऐकूया हे. हॅलो रसिक. यवतमाळ आकाशवाणी. हो, कोण बोलतंय? खोपडीवरून बोलतो मी. नाव सांगा आपलं. ज्ञानेश्वर टाले. 5 एप्रिलला फोन लागला होता माझा. बरोबर आहे. हा, ज्ञानेश्वरजी, काय म्हणता? खोपडीचं वातावरण कसं आहे? काय नाही, पाणी चालू आहे. मध्यम मध्यम पाणी चालू आहे. तुमचं काय सुरू आहे? काय नाही, ब्लाइंड आहे मॅडम. हो, ते माहिती आहे मला. सध्या काय सुरू आहे तुमचं? काय नाही, घरीच असतो. हो. हो, आणि तुमची काळजी कोण घेतं? आई बाबा आहेत ना. बरं, रेडिओ ऐकणं सुरू आहे नाही का? हो, दररोज 6 वाजतापासून रात्री 11 वाजेपर्यंत चालूच राहते रेडिओ. अच्छा, कोणते कार्यक्रम आवडतात तुम्हाला? आम्हाला सर्वच कार्यक्रम आवडते. आपकी पसंद, हॅलो कास्तकार, हॅलो रसिक. बरं, हो. आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? रमैया वस्ताबाई या पिक्चरांना टाकून द्या, नवीन वाली. हा, त्यातलं कोणतं? जेने लगा हो पहिले से ज्यादा. ओ हो, नवीन गाणे आवडतात. हा, नवीन चित्रपट. तर ठीक आहे, तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? वहिनी आहे लक्ष्मी टाले. हा, दादा आहे अतुल टाले. बरं, आई बाबा ज्ञानेश्वर टाले बाबा. ओके, रंजना टाले आई. ठीक आहे. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी पाठवित आहोत तुम्ही सांगितलेलं गीत. ऐका. आपण कोण बोलतायत मॅडम? मंगला माळवे. अच्छा अच्छा. हा, आपण एकदा बोललो होतो मॅडम. हो हो, आठवलं मला. तर तुमच्याकडे धन्यवाद, मॅडम. पाठवित आहोत गीत, आनंद घ्या. श्रोते हो, हॅलो रसिक या कार्यक्रमात ज्या श्रोत्यांनी फोन केले असतील त्यांनी कृपया 2 महिनेपर्यंत फोन करू नये. नवीन श्रोते फोन करू शकतात. फोन नंबर आहे 07232 245464. नंबर पुन्हा एकदा ऐका. 0 7232 245464 या क्रमांकावर दर मंगळवारी दुपारी 3 ते 3:30 तुम्ही फोन करू शकता. तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार. हॅलो रसिक. श्रोते हो, आत्ताच आपण हॅलो रसिक हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. निवेदन होतं मंगला माळवे यांचं आणि सादर करते होते विलास गजपिये. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे.